नमस्कार, मी पत्रकार महातू पवार. संपूर्ण महाराष्ट्रात असा मेहंदी लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि आम्ही पत्रकारच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहोत. आणि ह्या मेहंदीच्या कार्यक्रमानिमित्ताने हे सगळे लोक ह्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मेहंदीचा कार्यक्रम सुरू आहे आणि ह्या मेहंदीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही एक आगळी वेगळी एक मेहंदी बनत जात आहे. आणि एक पत्रकार म्हणून मी अख्ख्या महाराष्ट्रभर मी फिरत आहोत आणि ह्या माध्यमातून एक मेहंदीचा कार्यक्रम आज कोल्हापूरमध्ये पारणे गावामध्ये सुरू आहे. त्या माध्यमातून एक आमची आजी कोल्हापूरची जी आमची आई आहे, जी बहिणाबाई चौधरी, ही आडाणीबाई तिच्या नावाने विद्यापीठ बनलं आणि तीच एक भागीरथी बाबू पवार ही एक मेहंदीच्या आई. तुम्ही मी पत्रकार महातू पवार म्हणून एक मेहंदीचं तुम्ही एखादं गाणं गाऊ शकता का? एक मेहंदीचं तुमचं एक ग्रामीण भागातलं एखादं गाणं जे कोल्हापूरच्या भूमीतलं असेल, तुम्ही गाऊ शकता का मेहंदीवरती? मग हळदीचं गाणं. ओके. या गाडदीवरला कुकू, या गाडदीवरला कुकू, आधी थळणी पांढरीला, आधी थळणी पांढरीला, मगनवारे बाळ तुला, मगनवारे बाळ तुला, मगनवारे बाळ तुला, मगनवारे बाळ तुला, या गाडदीवरला कुकू, या गाडदीवरला कुकू, आधी थळणी पांढरीला, आधी थळणी पांढरीला, मगनवारी बाळ तुला, मगनवारी बाळ तुला. हा, ठीक आहे. पांढरीला अर्धी ओळख पांढरीला हे तुम्ही फार गाणं गायला आई. आता पुढचं कसं वाक्य असेल? अर्धे हांडो पांढरीला, नंतर दुसरं काय ताट चांदीचं वलईवा, ताट चांदीचं वलईवा, त्या ताळदा कालईवा, त्या ताळदा कालईवा, रम्याईला बोलईवा, रम्याईला बोलईवा, तिला दिला बोलईवा, तिला दिला बोलईवा, रम्याईनी पिरली भाजी, रम्याईनी पिरली भाजी, बाबासाहेबांची दिलीला गाजी, बाबासाहेबांची दिलीला गाजी, रम्याईनी पिरली मिरची, रम्याईनी पिरली मिरची, बाबासाहेबांची दिलीला खुर्ची, बाबासाहेबांची दिलीला खुर्ची, रम्याईना पिरली भेंडी, रम्याईना पिरली भेंडी, बाबासाहेबांची दिलीला दिंडी, बाबासाहेबांची दिलीला दिंडी, बाबासाहेब पित्यात चाई, बाबासाहेब पित्यात चाई, गरीब जनताचा करत्यात न्यायी, गरीब जनताचा करत्यात न्यायी, बाबासाहेब पित्यात दूध, बाबासाहेब पित्यात दूध, गरीब जनताची केस करत्यात सुद्धा, गरीब जनताची करत्यात सुद्धा. गरीब लोकांची बाबासाहेब दिल्लीला खुर्ची आहे बाबासाहेबांची, आणि हे जे लोक आहेत यांची दिल्लीला खुर्ची नाही आहे. पण मी एक ह्या आईचा एक मुलगा म्हणून आज दिल्लीला जातो आणि ह्यामध्ये हे मेहंदीचा कार्यक्रम आहे. श्वेता दादू पवार, तुम्ही तुमच्या मुलीचा आज हळदीचा कार्यक्रम आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुमची काय प्रतिक्रिया आहे? आज मुलीचा हळदीचा कार्यक्रम आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? वडील म्हणून काय तुमची प्रतिक्रिया आहे? ठीक आहे. आणि हे दादू पवार